मित्रांनो, जर मी तुम्हाला असा एक प्रश्न विचारला, आज याच क्षणी भारतीय शेअर बाजार महाग आहे की स्वस्त आहे की योग्य किमतीवर आहे, तर तुमचं उत्तर काय असेल? काही जण म्हणतील निफ्टी 24,500च्या वर आहे म्हणजे मार्केट महाग आहे. काही जण असंही म्हणतील भारताची इकॉनॉमी वेगाने वाढते आहे म्हणून अजूनही मार्केट स्वस्त आहे. आणि काही जण कदाचित उत्तरच देऊ शकणार नाहीत, कारण आपल्यापैकी बहुतेक लोक मार्केट प्राइस पाहतात पण मार्केटची खरी व्हॅल्यू कधीच पाहत नाही. आता एक छोटासा प्रयोग आपण करूयात. समजा तुम्हाला दोन फ्लॅट दाखवले आणि दोन्ही एकाच परिसरात आहेत. दोघी फ्लॅटचा एरिया सारखाच आहे आणि दोघांची क्वालिटी देखील सारखीच आहे. पण एक फ्लॅटची किंमत 80 लाख आहे आणि दुसऱ्या फ्लॅटची किंमत 1,60,00,000 रुपये. तर तुम्ही दुसरा फ्लॅट फक्त महाग आहे म्हणून घ्याल का? नक्कीच घेणार नाही. सर्वप्रथम तुम्ही विचाराल, इतका महाग का आहे? ही किंमत योग्य आहे का? भविष्यात अजून या फ्लॅटची किंमत वाढेल का? असा विचार तुम्ही कराल. आणि मित्रांनो, शेअर बाजारातही अगदी हेच लागू होतं. प्रॉब्लेम आपल्या सेटअपचा असतो. आपण रोज निफ्टी पाहतो, सेन्सेक्स पाहतो, शेअर्सचे भाव पाहतो, पण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न बहुतेक लोक कधीच विचारत नाही. आजचा भारतीय शेअर बाजार इतिहासाच्या तुलनेत महाग आहे की स्वस्त? कारण मार्केट वर जाणं आणि मार्केट महाग असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक चांगली कंपनी वाईट बिझनेस नसतो, पण चुकीच्या व्हॅल्युएशनला विकत घेतली तर रिटर्न मित्रांनो कमी मिळू शकतात आणि यालाच प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स व्हॅल्युएशन रिस्क म्हणतात. आता तुम्ही म्हणाल, हे कसं ओळखायचं? निफ्टी 24,500 वर असेल तर मार्केट महाग आहे का? की 30,000 वर गेला तरीही स्वस्त असू शकतो का? उत्तर आहे हो, असू शकतो. कारण इंडेक्स नंबर आपल्याला प्राइस सांगतो पण व्हॅल्यू सांगत नाही. बुल आयक्यू प्रॉमिस म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणताही अंदाज लावणार नाही, भीती पसरवणार नाही आणि उद्या क्रॅश येणार असंही म्हणणार नाही. आपण फक्त डेटा पाहणार आहोत, रियल नंबर्स, रियल चार्ट्स आणि इंडियन स्टॉक मार्केटचं सध्याचं व्हॅल्युएशन समजून घेणार आहोत. आणि मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक खास रिसर्च डॅशबोर्ड तयार केला आहे, बुल आयक्यू व्हॅल्युएशन डॅशबोर्ड. या डॅशबोर्डमध्ये आपण पाहणार आहोत भारताचा कॅपे रेशिओ, निफ्टीचा पी, बफेट इंडिकेटर, FI आणि DIचा मनी फ्लो, इंडिया विक्स आणि मार्केट रिस्क स्कोर. आणि शेवटी एकाच प्रश्नाचं उत्तर मिळवणार आहोत, आज भारतीय शेअर बाजार इतिहासाच्या तुलनेत नेमका कुठे उभा आहे. नमस्कार मित्रांनो, बुल आयक्यू मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. चला जाऊया आपल्या विषयाकडे. या डॅशबोर्डमध्ये जाण्याआधी मी तुम्हाला एक चार्ट दाखवणार आहे. हा चार्ट एका मिनिटात मार्केटबद्दल इतकी माहिती देतो की जी अनेक इन्व्हेस्टर्स वर्षानुवर्षे समजू शकले नाही. हा आहे इंडिया कॅपे रेशिओ चार्ट. आणि हा चार्ट पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही पहिल्यांदाच मार्केटकडे एका प्रोफेशनल इन्व्हेस्टर सारखं पाहायला सुरुवात कराल. चला सुरुवात करूया. त्या इंडिकेटर पासून, ज्याला जगभरातील अनेक मोठे फंड मॅनेजर्स दीर्घकालीन व्हॅल्युएशन समजण्यासाठी वापरतात. इंडिया कॅपे रेशिओ. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भारतीय शेअर बाजार खरंच महाग आहे का? हा प्रश्न ऐकायला सोपा वाटतो, पण त्याचं उत्तर फक्त निफ्टी किंवा सेन्सेक्स पाहून अजिबात मिळत नाही. कारण समजा आज निफ्टी 24,565 वर आहे किंवा त्यापेक्षा वर आहे, तर तो महाग आहे की स्वस्त हे फक्त त्या आकड्यावरून ठरवता येत नाही. का? कारण मार्केटची प्राइस आणि मार्केटची व्हॅल्यू या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. याच कारणामुळे मोठे फंड मॅनेजर्स, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि अनुभवी गुंतवणूकदार फक्त इंडेक्स पाहत नाहीत, ते व्हॅल्युएशन इंडिकेटर्स पाहतात. आणि त्यापैकीच एक महत्त्वाचा इंडिकेटर म्हणजे कॅपे रेशिओ. आता तुम्ही म्हणाल, कॅपे रेशिओ म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा असा इंडिकेटर आहे जो मार्केटचा सध्याचा भाव आणि गेल्या 10 वर्षाच्या सरासरी कमाईची तुलना करतो आणि त्यामुळे मार्केट
तात्पुरत्या नफ्यावर महाग दिसतोय की खरोखरच इतिहासाच्या तुलनेत महाग आहे याचा अंदाज देतो। म्हणूनच जगभरात कॅपे रेशियोचा वापर लॉंग टर्म व्हॅल्युएशन समजण्यासाठी केला जातो। आता आपल्या भारतीय बाजाराकडे पाहूया। स्क्रीनवर दिलेला इंडिया कॅपे रेशियोचा चार्ट पहा। हा चार्ट आपण भारताच्या ऐतिहासिक डेटावर आधारित तयार केलेला आहे आणि हा चार्ट मी निफ्टी 500 वरती तयार केलेला आहे, कारण निफ्टी 50 वरती तयार केला असता तर त्यात फक्त लार्ज कॅप 50 कंपन्यांचा डेटा मिळाला असता, पण निफ्टी 500 मध्ये मित्रांनो लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप या सगळ्यांचा समावेश होतो, म्हणून हे महत्त्वाचं आहे। मित्रांनो, या ब्ल्यू लाईनकडे लक्ष द्या। ही लाईन वेगवेगळ्या काळात भारतीय शेअर बाजाराचं व्हॅल्युएशन दाखवते। ही मधली डॅशड लाईन आहे जी लॉंग टर्म मेडन आहे, जो 26.90 आहे, म्हणजे इतिहासात भारतीय बाजार साधारणपणे या व्हॅल्युएशनच्या आसपास फिरला। आता चार्टमध्ये एक गोष्ट लगेच दिसते। डिसेंबर 2007 मध्ये मंदी येण्याआधी कॅपे रेशियो 50.24 च्या पीकवर गेला होता। ऑगस्ट 2013 मध्ये तो 15.10 पर्यंत खाली आला होता, जो अतिशय स्वस्त व्हॅल्युएशन होतं। मार्च 2020 च्या कोविड क्रॅशच्या वेळी 18.99 वर आला होता आणि ऑक्टोबर 2021 मध्ये तो 38.87 वर गेला होता। आता आपल्या आजच्या डेटाकडे पाहिलं तर सध्या भारताचा 10 वर्षाचा कॅपे रेशियो सुमारे 35.82 आहे, तर आपला लॉंग टर्म मेडियन जवळपास 26.90 आहे, म्हणजे आजचं व्हॅल्युएशन इतिहासाच्या मेडनपेक्षा 33.1% वर आहे। याचा अर्थ आजचा बाजार स्वस्त म्हणता येणार नाही, तो स्लाइटली एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे थोडा महाग आहे। पण याचा अर्थ उद्याच मोठी घसरण होणार असा होत नाही। हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। अनेक नवीन इन्व्हेस्टर्स एक मोठी चूक करतात, त्यांना वाटतं व्हॅल्युएशन जास्त आहे म्हणजे मार्केट लगेच पडणार, पण इतिहास तसं सांगत नाही। मार्केट महाग व्हॅल्युएशनवर काही महिने किंवा काही वर्षही राहू शकतं। म्हणून कॅपे रेशियो हा मार्केट टायमिंग इंडिकेटर नाही, तो मार्केट व्हॅल्युएशन इंडिकेटर आहे। म्हणून फक्त कॅपे पाहून इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेणं अजिबात योग्य नाही, पण पोर्टफोलिओ तयार करताना रिस्क समजून घेण्यासाठी हा इंडिकेटर खूप उपयोगी ठरतो। आता आपण फक्त कॅपे रेशियो पाहून थांबणार नाही, कारण एकट्या इंडिकेटरवर कधीच निर्णय घेतला जात नाही। मोठे फंड मॅनेजर्स, म्युच्युअल फंड्स आणि प्रोफेशनल इन्व्हेस्टर्स एकाच वेळी अनेक इंडिकेटर्स पाहतात। म्हणून आपल्या बुल आयक्यू व्हॅल्युएशन डॅशबोर्डकडे वळूया। हा डेटा फ्रायडेच्या क्लोजिंग प्राइस पर्यंतचा आहे। इथे सर्वात आधी पहा बुल आयक्यू मार्केट हेल्थ स्कोर। आजचा स्कोर आहे 58, म्हणजे 100 मधून 58 आहे, जो दाखवतो मार्केटचा स्टेटस स्लाइटली एक्सपेन्सिव्ह, म्हणजे बाजार मूळ सरासरीपेक्षा थोडासा महाग आहे। आता आपण व्हॅल्युएशन स्नॅपशॉट पाहूया। निफ्टी 500 कॅपे सध्या 35.82 आहे, जो इलिव्हेटेड आहे। निफ्टीचा पीई सध्या 23.94 वर आहे, जो स्लाइटली हाय मानला जातो। निफ्टीचा पीबी म्हणजे प्राइस टू बुक रेशियो 4.32 आहे, जो अबोव ॲव्हरेज आहे। अर्निंग यील्ड 4.18% आहे, जो बिलो ॲव्हरेज आहे आणि डिव्हिडंड यील्ड 1.33% आहे, जो लोच्या श्रेणीत येतो। या सर्व आकडेवारीवरून हे सिद्ध होतं की व्हॅल्युएशन सध्या वरच्या बाजूला आहे। आणि आता मनी फ्लोकडे पाहूया, कारण पैसा कुठून येतो यावर बाजार चालतो। मागील आठवड्यात एफआयआय म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 2845 कोटींची विक्री केली आहे, आणि पण दुसरीकडे डीआयआयज म्हणजे देशांतर्गत गुंतवणूकदारांनी 4210 कोटींची खरेदी केली आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्युच्युअल 23,950 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांचा एसआयपीच्या माध्यमातून येणारा पैसा बाजाराला मोठा आधार देत आहे। निफ्टी 500 कंपन्यांमध्ये कॅश लेवल सध्या 5.8% आहे, जो नॉर्मल आहे। आता व्हॉलॅटिलिटी सेंटिमेंट पाहून घेऊया। इंडिया विक्स सध्या 12.85 वर आहे, म्हणजे बाजारात भीती कमी आहे।
लो व्हॉलेटिलिटी आहे, US विक्स 16.21 वर आहे आणि फिअर अँड ग्रीड इंडेक्स सध्या 54 वर आहे. म्हणजेच बाजार न्यूट्रल मोडमध्ये आहे. ना जास्त भीती आहे ना जास्त लोभ आहे. आता मॅक्रो हेल्थ आणि इतर घटकांकडे लक्ष देऊया. RBI रेपो रेट 6% आहे, CPI इन्फ्लेशन 4.81% आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये पुन्हा RBI ची पॉलिसी येणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा कदाचित रेट स्थिर राहण्याची शक्यता मार्केटमधील एक्सपर्ट्सच्या माध्यमातून व्यक्त केली जाते आहे. भारताचा GDP ग्रोथ रेट 6.5 ते 6.7% राहण्याचा अंदाज आहे, जो अतिशय मजबूत आहे. कमोडिटीमध्ये गोल्ड आणि सिल्वर सकारात्मक ट्रेंड दाखवत आहेत. आता ओव्हरऑल मार्केट रिस्क मीटर पहा. आजचा रिस्क लेवल आहे मीडियम. याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे व्हॅल्युएशन मीडियन पेक्षा वर आहे, दुसरं म्हणजे अर्निंग ग्रोथ मॉडरेटिंग आहे आणि तिसरं म्हणजे ग्लोबल अनसर्टनिटी वाढलेली आहे, कारण इराण आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध काही अद्याप थांबलेलं नाहीये. त्यांच्यामधले वाद अद्याप सुरूच आहेत. त्यामुळे क्रूड ऑइलचा प्रश्न, क्रूड ऑइलमधली व्हॉलेटिलिटी अद्यापही संपुष्टात आलेली नाहीये. म्हणून स्मार्ट मनी सिग्नल सध्या 58 वर आहे, जो स्लाइटली पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ बाजार पूर्णपणे पडण्याच्या स्थितीत नाही आणि खूप स्वस्तही नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आज आपण कॅपे रेशिओ पाहिला, व्हॅल्युएशन समजून घेतलं, बुल IQ डॅशबोर्डचा डेटा पाहिला. मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की आज एक सामान्य गुंतवणूकदाराने काय करावं? आपला इन्व्हेस्टमेंट व्ह्यू त्याचा काय असावा? डॅशबोर्डनुसार लॉंग टर्मसाठी व्ह्यू आहे पॉझिटिव्ह, म्हणजे स्टे इन्व्हेस्टेड. मीडियम टर्मसाठी व्ह्यू आहे न्यूट्रल, म्हणजे सिलेक्टिव्ह आणि स्टॉक स्पेसिफिक रहा. आणि शॉर्ट टर्मसाठी व्ह्यू आहे कॉशियस, म्हणजे सावध रहा, कारण बाजार रेंज बाउंड राहू शकतो. मित्रांनो, शेअर बाजारात 2 प्रकारचे इन्व्हेस्टर जास्त नुकसान करतात. पहिले, जे प्रत्येक तेजीमध्ये आता तर मार्केट अजून वरच जाणार असं समजून कोणत्याही किमतीवर शेअर्स खरेदी करतात. आणि दुसरे ते, जे प्रत्येक घसरणीत आता सगळं संपलं असं समजून घाबरून आपला पोर्टफोलिओ खाली करतात, स्टॉक्स विकून टाकतात. स्मार्ट इन्व्हेस्टर या दोन्ही गोष्टी करत नाही. तो मार्केटचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत नाही, तो स्वतःचा पोर्टफोलिओ मजबूत करण्यावरती अधिक भर देतो. आज जर मार्केटचं व्हॅल्युएशन इतिहासाच्या तुलनेत वर असेल तर याचा अर्थ आपण थोडं जास्त शिस्तबद्ध व्हायला हवं. उदाहरणार्थ, जर एखाद्या शेअर्समध्ये फक्त उत्साहामुळे मोठी तेजी आली असेल तर तो शेअर खरेदी करण्याआधी कंपनीची कमाई, कंपनीचा बिझनेस मॉडेल आणि व्हॅल्युएशन हे तपासणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. जर तुमच्या संपूर्ण पोर्टफोलिओ एका सेक्टरमध्ये असेल किंवा फक्त स्मॉल कॅप शेअर्समध्ये असेल तर रिस्क वाढू शकते. पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या, वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टर आणि गरजेनुसार डेप्थ आणि कॅश यांचा समतोल असणं देखील दीर्घकालीन दृष्टीने अधिक उपयोगी ठरू शकते. तिसरी गोष्ट, जर तुम्ही SIP करत असाल तर फक्त व्हॅल्युएशन वाढलं म्हणून SIP लगेच बंद करण्याचा निर्णय घाईने घेऊ नका. SIPचा उद्देश मार्केट टायमिंग करणं नसतो, तर वेगवेगळ्या मार्केट लेवलवर शिस्तबद्ध गुंतवणूक करणं असा असतो. एक महत्त्वाची गोष्ट, कोणताही इंडिकेटर भविष्य सांगू शकत नाही. कॅपे रेशिओ, PE बफेट इंडिकेटर किंवा बुल IQ डॅशबोर्ड हे सर्व जोखीम समजून घेण्यासाठी आहेत. ते मार्केट उद्या किती वाजता पडेल हे सांगू शकत नाही. ते मार्केट कधी वर जाईल हे सांगू शकत नाही. म्हणून या सर्व इंडिकेटर्सकडे गाईड म्हणून पहा, गॅरंटी म्हणून अजिबात नाही. आजच्या व्हिडिओचा मुख्य संदेश हाच आहे, व्हॅल्युएशन्स आर अबॉव लॉंग टर्म, ॲव्हरेज बट नॉट इन द एक्स्ट्रीम झोन, अर्निंग्स ग्रोथ, लिक्विडिटी अँड रिफॉर्म्स रिमेन की सपोर्ट फॉर द इंडियन मार्केट ओव्हर द लॉंग टर्म. म्हणजेच बाजार महाग आहे पण एक्स्ट्रीम डेंजर झोनमध्ये नाही. मला आता तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. तुमच्या मते आजचा भारतीय शेअर बाजार स्वस्त आहे की योग्य व्हॅल्युएशनवर आहे, की इतिहासाच्या तुलनेत महाग झाला आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा.
जर तुम्हाला असेच डेटा आधारित सोप्या मराठीत आणि संशोधनावर आधारित स्टॉक मार्केट ॲनालिसिस पाहायचे असतील तर बुल IQ मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा. फक्त प्राइस दिसतो पण व्हॅल्युएशन समजत नाही अशा प्रत्येक इन्व्हेस्टर पर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन डेटा आधारित आणि सखोल मार्केट ॲनालिसिस सोबत. तोपर्यंत धन्यवाद.